छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज MIDC जवळच्या खवड्या डोंगर हा गेल्या अनेक वर्षांपासून सुसाईड पॉइंट ठरू लागला। हा डोंगर 4-5 दिवसाआधी पुन्हा एकदा चर्चेत आला, कारण चांदगुडे कुटुंबातील तिघांचा या डोंगरावरून पडून मृत्यू झाला। वडील मुलाला वाचवायला धावले, दोघांचा तोल गेला आणि आईने ते पाहिलं, ते तिला सहन झालं नाही आणि तीही तिथून खाली पडली आणि या घटनेत तिचाही जीव गेला। पण या घटनेमागे आतापर्यंत सोशल मीडियावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले, पण या घटनेमागे आयफोन आणि त्याचे हप्ते एवढंच कारण नव्हते, तर वर्षानुवर्षांच्या घरातील तणाव, एका आधीच्या मृत्यूच्या न भरून आलेले जखम आणि त्यामध्ये साचत गेलेल्या दुराव्याने हे प्रकरण घडल्याचे आता बोलले जात आहे। तर पोलीस तपासात काय समोर आले आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज MIDC परिसरात तिसगाव जवळ खवड्या डोंगर आहे। धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेला हा डोंगर उंचकडे आणि खोल खदानीमुळे आधीपासूनच धोकादायक मानला जातो। 21 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी संध्याकाळी याच डोंगरावर एका कुटुंबाचा अंत झाला। मृत्यूंमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश होता। सुरुवातीला या घटनेमागे नेमकं कारण काय हे स्पष्ट नव्हतं आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि स्थानिक वृत्तांनुसार कुणाल चांदगुडे हा घरातील सततच्या वादामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होता। शुक्रवारी तो टोकाचं पाऊल उचलण्याच्या उद्देशाने खवड्या डोंगराच्या कड्यावर जाऊन उभा राहिला। मुलाला त्या अवस्थेत पाहून वडील मुरलीधर त्याला वाचवण्यासाठी धावले, मात्र ही धडपड जीव घेणे ठरली। वडील आणि मुलगा दोघेही कड्यावरून खोल दरीत कोसळले। डोळ्यात देखत पती आणि मुलगा दरीत पडताना पाहून आई संगीता यांनाही तो धक्का सहन झाला नाही आणि त्यांनीही त्याच दरीत उडी घेतली। काही क्षणातच एका कुटुंबातील तिघे संपले। या घटनेमागचं मूळ कारण नेमकं काय याबाबत वेगवेगळे दावे समोर येत आहेत। काही वृत्तांनुसार मुरलीधर आणि संगीता यांच्या प्रेम विवाहाला दोघांच्याही घरच्यांचा सुरुवातीपासून विरोध होता आणि त्यातून निर्माण झालेला दुरावा वर्षानुवर्ष कुटुंबात कायम राहिला। काही स्थानिक चर्चांमध्ये घरगुती वाद आणि आर्थिक तणावाचाही उल्लेख होता। सुरुवातीला आयफोन खरेदी किंवा त्याच्या हप्त्यांवरून कुटुंबात वाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली होती, मात्र तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की प्राथमिक तपासात याला कोणताही ठोस आधार सापडलेला नाही, ही केवळ एक अफवा असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या कुटुंबाच्या दुःखाला आणखीन एक जुना जखम कारणीभूत असल्याचं समोर येतं। आजपासून सुमारे 8 वर्षापूर्वी या कुटुंबातील मोठ्या मुलाचं आजारामुळे निधन झालं होतं। त्या मृत्यूने मुरलीधर आणि संगीता या दोघांनाही खोलवर मानसिक धक्का दिला होता आणि त्यानंतर घरातील वातावरण बिघडत गेल्याचं कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींचं म्हणणं आहे। या दीर्घकाळ साचलेल्या दुःखातून आणि तणावातूनच कुणालवरही मानसिक दडपण वाढत गेलं असावं अशी शक्यता वर्तवली जाते। संगीता चांदगुडे यांचं एक सोशल मीडिया खातंही या घटनेनंतर चर्चेत आलं। त्यावर त्यांनी काही व्हिडिओ शेअर केले होते, ज्यात त्या कौटुंबिक तणावाबद्दल आणि घरातील परिस्थितीबद्दल मन मोकळं करताना दिसतात। या व्हिडिओमधून घरातल्या नात्यांमध्ये किती खोलवर दुरावा साचला होता याची एक झलक मिळते, मात्र व्हिडिओमधील वैयक्तिक तक्रारींची आणि प्रत्यक्ष घडलेल्या दुर्घटनेचा नेमका संबंध काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि त्याबद्दल निश्चित निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल। या संपूर्ण प्रकरणातील वाईट क्षण म्हणजे एका आईने आपल्या पतीला आणि मुलाला डोळ्यात देखत दरीत कोसळताना पाहणं, जे वाचवायला गेले होते तेच स्वतः वाचू शकले नाहीत आणि हे सगळं पाहणाऱ्या आईने पुढच्या क्षणी तोच रस्ता निवडला। एका कुटुंबाचं आयुष्य काही सेकंदात कायमचं बदलून गेलं। दुर्घटनेनंतर चांदगुडे कुटुंबातील दुरावा मृत्यूनंतरही संपलेला दिसत नाही। आई संगीता आणि मुलगा कुणाल यांच्या शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, तर वडील मुरलीधर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव येथे स्वतंत्रपणे अंत्यसंस्कार झाले। एकाच घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाच्या अंत्ययात्रेत देखील वेगवेगळ्या ठिकाणी निघाव्यात, यातूनच या कुटुंबातील तणाव किती खोलवर रुजला होता हे स्पष्ट होतं। कुणालने वर्षानुवर्ष सांभाळलेला त्याचा पाळीव कुत्राही आता एकटा पडला आहे। अखेर कुणालच्या आजोबांनी बबनराव गाभूड यांनी या श्वानाची जबाबदारी स्वीकारल्याचं समोर आलं आहे। पोलिसांचा तपास अद्याप सुरू आहे आणि घटनेमागचं नेमकं कारण निश्चित करण्याचं काम चालू आहे। सोशल मीडियावर सुरू आलेल्या तर्कवितर्कांना आणि दाव्यांना खरे मानू नये असं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलं आहे। खरं चित्र पोलिसांच्या अंतिम तपासातूनच समोर येईल, पण कधी कधी घरातले वाद इतके साचत जातात की ते बोलून, ऐकून किंवा वेळीच मदत घेऊन सोडवता येण्यासारखे राहतच नाही। आपल्या आजूबाजूला जर कोणी अशा दडपणाखाली, एकाकीपणात किंवा टोकाचा विचार करताना दिसत असेल, तर वेळीच त्याच्याशी बोलणं, त्याचं ऐकणं आणि गरज पडल्यास व्यावसायिक मदत देणं किती महत्त्वाचं आहे
हेच चांदगुडे कुटुंबाची कहाणी पुन्हा एकदा दाखवून देते आणि अधोरेखित करते.